महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. शिवसेना शहादा शहरप्रमुख जितेंद्र जमदाडे यांच्या नेतृत्वात SRI पडताळणी संदर्भातील BLO कडून होणाऱ्या त्रुटींवर प्रशासनाला निवेदन देऊन चर्चा करून अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी केली. शिवसेना शहादा शहरप्रमुख श्री जितेंद्र जमदाडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिष्टमंडळाने सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी शहादा यांची भेट घेऊन विशेष सखोल पुनरीक्षण SRI मोहिमेतील गंभीर त्रुटींबाबत सविस्तर निवेदन सादर केले. शहरातील विविध भागातील नागरिकांकडून BLO घराघरात पडताळणीसाठी पोहोचत नसल्याच्या सातत्यपूर्ण तक्रारी शिवसेनेकडे प्राप्त होत होत्या. त्या तक्रारींची गंभीर दखल घेत शहरप्रमुख जितेंद्र जमदाडे यांनी हा प्रश्न प्रशासनासमोर ठामपणे मांडला आणि तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनीही तक्रारींमध्ये तथ्य असल्याचे मान्य केले. ग्रामीण भागात सुमारे 80% तर शहरी भागात केवळ 10% SRI पडताळणी काम पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. शासनाच्या निर्देशानुसार 30 जुलै ही अंतिम मुदत असल्याने उर्वरित अल्प कालावधीत शहरी भागातील काम पूर्ण करण्यासाठी BLO शिक्षकांसोबत अतिरिक्त कर्मचारी मदतनीस नियुक्त करण्याची मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी 15 जुलै रोजी नगरपालिका मुख्याधिकारी, नगरसेवक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देण्यात येतील असे आश्वासन दिले. यावेळी शहरप्रमुख जितेंद्र जमदाडे यांनी शहादा शहरातील सर्व मतदार व नागरिकांना आवाहन केले की आपल्या परिसरातील BLO यांच्याशी त्वरित संपर्क साधून स्वतःची SRI पडताळणी करून घ्यावी, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण आपल्याकरिता निर्माण होणार नाही. निवेदन देताना शिवसेना शहरप्रमुख जितेंद्र जमदाडे, तालुका प्रमुख मनलेश जयस्वाल, युवा अध्यक्ष सागर चौधरी, हितेंद्र वर्मा, ॲडव्होकेट लव लोहार, अंकुश लोहार, दिलीप पवार, स्वरूप लुंकड, योगेश कोठारी, ॲडव्होकेट भोजेंद्र शिंदे, विजय महाले, गोपाळ कोळी, जगदीश पाटील, कौस्तुभ मोरे, सलमान मण्यार, राकेश पाटील, सतीश सोनवणे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जय महाराष्ट्र. शासनाच्या धोरणानुसार SIRचं काम संपूर्ण देशात चालू आहे. त्या अनुषंगाने शहादात देखील SIRचं काम अधिक संत गतीने चालू असल्याच्या सातत्याने तक्रार आमच्या शिवसेना पक्षाकडे काही दिवसापासून येत होते. BLO घरी जाऊन प्रत्येक घरोघरी जाऊन त्या ठिकाणी SIRचं काम करून घेत नाही अशी तक्रार होती. त्या अनुषंगाने शिवसेनेच्या वतीने आज शहादातील प्रांतसाहेब आदरणीय गिराशी साहेबांना आम्ही शिवसेनाचं एक लेखी स्वरूपात निवेदन दिलेलं आहे की BLOने शासनाचे गाईडलाईननुसार प्रत्येक घरी जाऊन नागरिकांचं SRI करून घेणं गरजेचं आहे, कारण भविष्यात त्याला काही कुठली अडचण येऊ नये. म्हणून आम्ही आज प्रांत साहेबांना ही देखील विनंती केली, जर शिक्षक BLO असतील आणि आता सध्या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि त्यांना जर वेळ पुरेसा मिळत नसेल तर त्यांना जोडीला एखादा वेगळा कर्मचारी द्यावा आणि SIRचं काम पूर्ण करून घ्यावं. प्रांत साहेबांकडनं आम्हाला माहिती मिळाली ती एक थोडीशी आम्हालाही थोडी अचंबित करणारी होती. ग्रामीणचं SIRचं काम 80 ते 85% झालं आणि आपलं शहाद्याचं 10 ते 11% एवढंच काम झालेलं आहे आणि शासनाने 30 जुलैपर्यंत प्रत्येक नागरिकाने SRIचं काम आपलं करून घेणं अनिवार्य केलेलं आहे. उरलेल्या फक्त 15 दिवसामध्ये साधारण 90% लोकांचं SIR करणं अतिशय जिकरीचं जाणार आहे. म्हणून आम्ही प्रांत साहेबांना शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी विनंती केलेली आहे, जे BLO असतील शिक्षक त्यांना आणखी जोडीदार म्हणून एखादा कर्मचारी द्यावा आणि याचं काम अधिक गतीने करून घ्यावं. या ठिकाणी प्रांत साहेबांनी सांगितलं की उद्याच आम्ही शहरामध्ये मुख्य अधिकारी नगरपालिकेचे जे आहेत ते नगरसेवक, काही इतर राजकीय नेते मंडळी असेल यांच्याबरोबर एक बैठक घेऊन या संदर्भात एक मुख्य अधिकाऱ्यांना सूचना करणार आहेत आणि शहरामध्ये या SRIचं काम अधिक गतीने कसं केले जाईल याबद्दल उद्या देखील ते त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. शहरातील सर्व नागरिकांना आणि मतदार बंधू भगिनींना विनंती करतो, आपल्या परिसरातील जोही BLO असेल त्याच्याशी संपर्क करून SRIचं काम पूर्ण करून घ्या, जेणेकरून भविष्यात आपल्याला कुठलीही अडचण निर्माण होणार नाही. जय महाराष्ट्र.